नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मोठ्या मोठ्या पदावर बसलेली माणसं, अधिकार पदावर बसलेली माणसं जे काही बोलतात ते काय बोलले हे आपल्याला समजायला वेळ लागतो. मुत्सद्देगिरी म्हणजे काय असते, डिप्लोमसी म्हणजे काय असते, भरपूर बोललं जातं. पण सर्वसामान्य माणसाला त्यातलं काहीही कळत नाही. पण जे त्या क्षेत्रातले असतात, मुत्सद्देगिरी करणारे असतात, अत्यंत पाताळ यंत्री राजकारण खेळणारे असतात, कूटनीती करणारे असतात, त्यांना त्यातल्या नेमक्या गोष्टी कळत असतात. आणि म्हणून डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष भारतावर टॅरिफ लावत होते, भारताला डेड इकॉनॉमी म्हणत होते. ते शब्द राहुल गांधींना खरे वाटत होते, कारण राहुल गांधी मोदीच्या द्वेषाने किंवा त्या कावेरीने इतके हिरवे पिवळे झालेले आहेत की मोदी विरुद्ध, भाजप विरुद्ध, जे काय भाजप सरकार विरुद्ध जे कोणी काय बोलेल ते त्यांना ब्रह्मसत्य वाटतं. पण ट्रम्प काय बोलत होते त्यावर कसा प्रतिसाद द्यायचा याविषयी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भारत सरकार अतिशय सावध होतं. आपल्या तोंडून एक चुकीचा शब्द गेला तर त्याचा पलीकडे भलताच अर्थ काढला जाईल आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगायला लागतील याचं भान ठेवूनच उच्च पदस्थ माणसं बोलत असतात. राहुल गांधींना कुठलीही जबाबदारी नाही. त्यांनी तर जाहीर सांगितलं, लोकशाही वाचवणं ही काय माझी जबाबदारी नाही. प्रश्न असा आहे की राहुल गांधी कधी सांगत नाही की त्यांची जबाबदारी कशाबद्दल आहे. पक्षाबद्दल त्यांची जबाबदारी नाही, लोकशाहीबद्दल त्यांची जबाबदारी नाही, सभागृह चालवणं ही त्यांची जबाबदारी नाही. जबाबदारी कसली आहे? बेजबाबदार माणूस. आणि म्हणूनच अशा बेजबाबदार माणसाला अधिकार पदावर बसलेली जबाबदार माणसं काय बोलतात हे कधीही कळत नाही. म्हणून संसदेच्या आवारामध्ये पत्रकारांशी बोलताना राहुल गांधींनी सांगितलं, इंडियन इकॉनॉमी इज डेड, भारताची अर्थव्यवस्था मेलेली आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांनी सांगितली. तुम्ही ऐकली नाही का? तुम्हाला दिसत नाही अर्थव्यवस्था भारताची मरून पडली आहे? इतकं पोरकट विधान राहुल गांधी का करू शकले? कारण त्यांना उच्च पदावर बसल्यानंतर किती जबाबदारीने बोलायचं असतं याचं कधीही भान नव्हतं. लहानपणी आजीच्या मांडीवर बसून जो पोरकटपणा केला किंवा वाढत्या वयामध्ये भावंडांमध्ये किंवा मित्रपोरांमध्ये जे काय पोरकट खेळ केले त्यातून हा माणूस अजूनही प्रगल्भ होत नाहीये, प्रौढ होत नाहीये. पण तो पोरखेळ पंतप्रधानपदी बसलेले नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्रीपदी बसलेले जयशंकर, गृहमंत्रीपदी बसलेले अमित शहा किंवा संरक्षण मंत्रीपदी बसलेले राजनाथ सिंग यांना असलं काही करता येत नाही. आणि म्हणूनच अशा मंत्रीपदी आणि जबाबदार पदी बसलेल्या व्यक्ती जेव्हा काही बोलतात तेव्हा ते बोललेले शब्द हे गंभीरपणे घ्यायचे असतात. काल परवा भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे गुजरात आणि तिकडे आले होते आणि तिथे अगदी पाकिस्तानच्या सीमेलगत जो रेताड प्रदेश आहे, वाळवंटी प्रदेश आहे, कच्छ वगैरे, तिकडे दोन सीमांच्या मध्ये एक खाडीसारखा प्रदेश आहे ज्याला सर क्रिक म्हणतात. त्या सर क्रिकच्या पलीकडे म्हणजे पाकिस्तानी हद्दीमध्ये पाकिस्तानने ज्या प्रकारे नौदल आणि हवाई दल किंवा आर्मी यांच्या हालचाली वाढवलेल्या आहेत त्याकडे गंभीरपणे लक्ष वेधताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी एक वक्तव्य केलं की पाकिस्ताननी एक गोष्ट विसरता कामा नये की या सर क्रिक पासूनच निघणारा रस्ता हा पुढे कराची बंदरापर्यंत जातो. थोडक्यात पाकिस्तानची जी समुद्री सीमा आहे बलुचिस्तान आणि सिंध प्रांताची, ज्याच्यावर चीनने बांधलेलं ग्वादार बंदर येतं आणि कराची हे पूर्वपार असलेलं जुनं बंदर आहे, या दोन्ही बंदराकडे जाणारा जो रस्ता आहे तो सर क्रिक जवळून जातो.
हे पाकिस्ताननी विसरता कामा नये. आणि ते विसरून जर पाकिस्तान काही आगाऊपणा करणार असेल तर मग पाकिस्ताननी एक गोष्ट लक्षात ठेवावी की त्यांना इतिहासाच्या भूगोलामध्ये राहायचंय की नाही हे त्यांनी ठरवावं. इतिहासाच्या भूगोलामध्ये याचा अर्थ असा होतो की इतिहासामध्ये जो भूगोल दाखवला जाईल म्हणजे जगाचा नकाशा दाखवला जाईल त्यामध्ये पाकिस्तान नावाचा देश या जमिनीवर होता. आता तो इतिहास जमा झाला म्हणजे पाकिस्तान जगाच्या नकाशावरून पुसला गेला. असा इतिहास पाकिस्तानला निर्माण करायचा आहे की आहे तो पाकिस्तान जपायचा आहे हे पाकिस्तानने ठरवावं असा राजनाथ सिंग यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे. योगायोग असा आहे की हे भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं वक्तव्य आहे. पण त्याच वेळेला भारताचे हवाई दल प्रमुख अमनप्रीत म्हणून जे आहेत अमरप्रीत सिंग त्यांनीही आपण ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तानची किती विमानं पाडली आणि कुठे कुठे हल्ले केले याचा डिटेल तपशील अलीकडच्या काळात दिलेला आहे. तेव्हा नाही दिला, 4 महिन्याने लगेच दिला नव्हता, तो आता दिलाय. आणि त्याप्रमाणे पाकिस्तानच्या जवळजवळ 16 लढाऊ विमानांना पाडलं गेलं किंवा नासाडी केली गेली, निकामी करून टाकली हे त्यांनी खुलासा केलाय. आणि त्याच्या पलीकडे तिसरं वक्तव्य अतिशय महत्वाचं जे आहे ते भारताचे सर्व सेना प्रमुख सीडीएस ज्याला म्हणतात तीनही दलांचे प्रमुख असलेले द्विवेदी आहेत त्यांनी एक विधान केलेलं आहे की गेल्या वेळेला आम्ही पाकिस्तानला धडा शिकवण्यापुरती कारवाई केली आहे. ऑपरेशन सिंदूर ही पाकिस्तान बरोबर छेडलेली लढाई नव्हती, ते युद्ध नव्हतं. फक्त पाकिस्तानला पहलगामच्या आगाऊपणानंतर धडा शिकवण्यासाठी केलेली एक कारवाई होती. या उपर पाकिस्तानने काही वाह्यातपणा केला, हलकत घेण्यासारखा काही प्रकार केला तर पाकिस्तान हा जगाच्या नकाशावर शिल्लक उरणार नाही. आता ही 3 वक्तव्य जे आहेत हवाई दल प्रमुख, सेना दलाचे सर्वोच्च प्रमुख आणि सुरक्षा संरक्षण मंत्री हे 3 भारतीय सुरक्षा व्यवस्थेतले संरक्षण व्यवस्थेतले सर्वोच्च अधिकारी आहेत. आणि ते जेव्हा असं सूचक बोलतात त्यातून काही सिग्नल आणि संकेत दिले जात असतात. हे संकेत काय आहेत हे समजून घेतले पाहिजे. लगेच ऑपरेशन सिंदूर पार्ट 2 असं म्हणण्यात अर्थ नसतो. कारण लढाई जी असते ही लढाई ही नेहमी प्रचंड नुकसान करणारी असते. लढाई जिंका किंवा हरा, युद्धामध्ये कुठलाही जिंकलेला देश कितीही काही जिंकला तरी त्याचंही नुकसान होत असतं, हरणाऱ्याचंही होत असतं. कमी अधिक होतं पण नुकसान दोन्ही बाजूचं होतं. आणि त्यामुळे आपण किती नुकसान सोसू शकतो याचं भान ठेवून आणि आपल्या प्रगतीच्या वाटेला अडथळा निर्माण होणार नाही इतक्या पातळीवरच लढाईची मजल मारायची असते. याचं भान सुटलं मग पाकिस्तान सारखा संपूर्ण देशाचा आणि समाजाचा बट्ट्याबोळ होतो. अमेरिकेसारख्या अत्यंत सुसज्ज आणि सशस्त्र देशाला सुद्धा व्हिएतनाम किंवा तुमच्या इराक आणि अफगाणिस्तान इथे शेपूट घालून माघार घ्यावी लागते कित्येक वर्ष लढाई करून. इस्रायल हमासची लढाई संपत नाहीये, युक्रेन रशियाची लढाई संपत नाहीये. अशा पार्श्वभूमीवर आपण जेव्हा ऑपरेशन सिंदूरकडे बघतो तेव्हा लक्षात ठेवा ती लढाई नव्हती. ती लढाई नव्हती, ती फक्त पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी केलेली कारवाई होती. आणि या उपर पाकिस्तानला खुमखुमी असेल भारताशी लढाईची तर भारत लढण्यासाठी पूर्ण सज्जतेने तयार आहे. हेच संरक्षण मंत्री, हवाई दल प्रमुख आणि सर्व सेना दलाचे प्रमुख एकत्रितपणे सांगतायत, वेगवेगळ्या ठिकाणी बोलतायत. पण त्यातून निघणारा आशय
अगदी सोपा, सरळ आणि साधा आहे की भारत यानंतर लढाईला उतरेल तेव्हा पाकिस्तान नावाचा विषय पूर्णपणे संपून टाकला जाईल. परत डोकेदुखी नको या हेतूने, आणि परत डोकेदुखी नको असेल तर मग पाकिस्तानच असता कामा नये. आणि असलाच तर तो भारताच्या इच्छेनुसार उठाबशा काढणाऱ्या राज्यकर्त्यांच्या ताब्यात असला पाहिजे. ही अतिशय महत्वाची बाजू मी तुम्हाला सांगतोय की स्वयंभूपणे आपले निर्णय घेणारा पाकिस्तान नाही. पाकिस्तान शिल्लक ठेवायचा असेल तर भारताच्या पंतप्रधानाला किंवा सरकारला वाटलं की पाकिस्तानच्या अध्यक्षाने, पंतप्रधानाने उठाबशा काढल्या पाहिजे, तर त्या उठाबशा त्याने काढल्या पाहिजेत. इतका पाकिस्तान हा मरगळलेला आणि परावलंबी करून सोडायचा, याला विषय संपवणं म्हणतात. याला विषय संपवणं म्हणतात. तुम्ही मालदीवकडे बघताय ना, इंडिया आउट, इंडिया गो बॅक असल्या घोषणा करत 3-4 वर्षापूर्वी मालदीवचा तो कोण आहे तो निवडून आला होता. अवघ्या वर्षभरात त्याच्या नाकी इतका दम आला की नाक रगडायला तो मालदीवचा अध्यक्ष हा दिल्लीत येऊन पोचला, गयावया करायला लागला. आज भारताच्या इच्छेनुसार त्याला चालावं लागतं. श्रीलंकेची अवस्था वेगळी नाहीये. आणि मित्रांनो, ज्याच्या बातम्या फारशा येत नाहीत असा आपला एक पूर्वेकडचा शेजारी म्यानमार सुद्धा भारताच्या इच्छेबाहेर जाण्याची हिंमत बाळगत नाही. राहिलाय बांगलादेश आणि पाकिस्तान. त्यापैकी बांगलादेशची अवस्था दयनीय झालेली आहे आणि लवकरच तो शरणागत होईल. आणि पाकिस्तान हा लवकर शहाणा झाला नाही तर त्याला कठपुतळी बनवल्याशिवाय भारत राहणार नाही. त्या तयारीला भारत लागलेला आहे. हेच राजनाथ सिंग आणि बाकीचे 2 सेना प्रमुख आपल्याला अत्यंत सभ्य आणि साध्या शब्दामध्ये सांगतात, ज्यातला आशय शोधावा लागतो. जसा नारळातलं खोबरं आणि पाणी खायचं असेल तर ते नारळ फोडून, कवची फोडून त्यातला गर काढावा लागतो, गोड पाणी काढावं लागतं. तसं हे बड्या उच्च पदस्थ बोलतात तेव्हा त्यामधला आशय शोधावा लागतो. आणि लक्षात ठेवा केव्हा बोलतायत हे. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कराला, सैनिकांना त्या प्रदेशात जाण्याची हिंमत राहिलेली नाही. 70-80% बलुचिस्तान हा असा प्रदेश आहे की तिथे पाकिस्तानी सेनेचे अधिकारी आणि सैनिक जाण्याची हिंमत करत नाही. खैबर पख्तुनवामध्ये सुद्धा पाकिस्तानी सैनिक, पाकिस्तानी सेना दलाची वाहनं येणं जाणं अशक्य होत चाललेलं आहे. तिकडून तहरीके तालिबान नित्य नेमाने पाकिस्तानी सेनेवर हल्ले करतायत. अगदी कपडे काढून नागडे करून सैनिकांना, अधिकाऱ्यांना पेटाळून लावतायत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये तीच अवस्था आहे. हे सगळ्या गोष्टी एकत्र केल्या तर लक्षात येतं की पाकिस्तानी सेना, पाकिस्तानी समाज आणि पाकिस्तानी सरकार भारताविरुद्ध लढाई करण्याच्या स्थितीत नाहीये. एक दिवस टिकणार नाही. तुम्हाला सांगतो, एक दिवस. ज्या प्रकारे काल परवा तुर्कस्तानला भारताने भूमध्य सागरात जाऊन, हजारो किलोमीटर आपल्या सीमेपासून दूर जाऊन भारतीय नौदलाने आणि भारतीय हवाई दलाने तुर्कस्तानला जो धडा शिकवलेला आहे तो बघितला तर पाकिस्तान हा भारताने हल्ला केला तर पाला पाचोळ्यासारखा उडून जाईल याविषयी निश्चिंत राहा. आपले सेना प्रमुख, हवाई दल प्रमुख आणि संरक्षण दल मंत्री जे आपल्याला सांगतायत त्याचा अर्थ इतका सोपा आहे की पाकिस्तान हा आता आम्ही शत्रू सुद्धा मानत नाही. मच्छर मारावा, ढेकूण मारावा तसा पाकिस्तानचा बंदोबस्त होऊ शकतो, पण आपल्या हाताला घाण लागू नये
म्हणून आम्हाला पाकिस्तान विरोधात आत्ता हत्यार उपसायचं नाहीये. पण डंख मारायला गेला तर मात्र पाकिस्तानची खैर नाही, हा त्याचा आशय आहे. पण दुसरी बाजू समजली पाहिजे. या सगळ्या एकूण रणनीतीचा एक भाग आहे तो तुर्कस्तान. भूमध्य सागरामध्ये आपल्या 4 आरमारी युद्ध नौका पोहोचल्या आणि त्याच्या समोर आपल्या हाकेच्या अंतरावर असलेली आपली समुद्री सीमा आहे. तिथे असलेल्या तुर्कस्तानला सुद्धा घाम फुटला. त्यांनी नाटोचा धावा केला, त्यांनी अमेरिकेचा धावा केला, सगळ्यांनी काखावर केल्या की भारताची आगळीक जो करेल त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील. आम्ही भारताच्या विरोधात टर्की बरोबर येणार नाही म्हटल्यानंतर कासवासारखे तुर्कस्तानला पाय आत घ्यायला लागले. हा तुर्कस्तान त्याने ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला आपलं नौदल भारतीय सीमेलगत पाठवलं होतं, कराची जवळ पाठवलं होतं, आठवतं? आज त्याला त्याच्या सीमेलगत भारतीय नौदलाने पाणी पाजलेलं आहे. आणि या सगळ्याचा अर्थ एकच होतो की भारताच्या बाजूने कोण उभा राहिला होता? तुर्कस्तान. अगदी तुर्कस्तानचेच पाय लटपटत असतील तर पाकिस्तानी सेना, पाकिस्तानी नौदल यांना किती कापरं भरलं असेल याचा नुसता विचार करा. तर ऑपरेशन सिंदूर जे आहे ते थांबलेलं आहे पण संपलेलं नाही. याचा अर्थ लक्षात घ्या की जेवढी किंमत प्रत्यक्ष थेट युद्ध केलं पाकिस्तान बरोबर तर मोजावी लागेल तेवढी किंमत सुद्धा भारत द्यायला तयार नाहीये. जितक्या घसरलेल्या भावामध्ये, पडलेल्या भावामध्ये पाकिस्तानला जमीनदोस्त करता येईल तितक्या कमी खर्चामध्ये, कमी किमतीमध्ये पाकिस्तानचा भारताला बंदोबस्त करायचा आहे. आणि म्हणून बुद्धिबळाच्या पटावर तुम्हाला माहितीये ही राजाला कधी मारत नाही. हत्ती असेल, उंट असेल, घोडा असेल, यांचा बंदोबस्त केला जातो, वजिराचा बंदोबस्त केला जातो, प्यादी मारली जातात, मोहरे मारले जातात, राजाला शरणागत केला जातो. तेव्हा पाकिस्तानची अवस्था बघा तुम्ही. पाकिस्तानचा कोण तो सेनापती आहे मुनीर किंवा पंतप्रधान शहाबाज शरीफ, हे इकडे धाव तिकडे धाव, कधी सौदीकडे धाव, कधी अमेरिकेकडे धाव, पण त्यांना कुठूनही मदत मिळताना दिसत नाहीये. कारण आज भारताने स्वतःला इतकं सशक्त आणि सबळ केलेलं आहे की भारताबरोबर पंगा करायचा की नाही, भारताच्या विरोधात किंवा भारताला आपल्या विरोधात येईल असा माहोल निर्माण करायचा की नाही याचा जगातला प्रत्येक देश विचार करायला लागलाय. अगदी चीन सुद्धा उठसूट लडाखमध्ये किंवा अरुणाचलमध्ये घुसखोरी करणारा, भारताला डिवचणारा चीन आज रडकुंडीला आलेला आहे. पाकिस्तान त्याच्या हातातून गेलाय. पाकिस्तान मधली गुंतवणूक चीनची बुडीत आहे आणि भारत सशक्त झालेला आहे. अशा वेळेला पाकिस्तानला एवढी किंमत देण्याचं कारण नाहीये जेवढी आपल्या चर्चेमधून दिली जाते. भारतीय सेना दलाचा, हवाई दलाचा, नौदलाचा जो आत्मविश्वास आहे, जो भूमध्य सागरामध्ये दिसतो, तो कराची बंदरात काय काय उत्पाद घडवू शकेल याची कल्पना करा. 1971च्या युद्धामध्ये आपण कराची बंदर अक्षरशः पेटवून दिलं होतं आणि 16-17 दिवस कराची बंदरातली आग विझवता येत नव्हती. आणि त्याला आता 55 वर्ष झालेली. या पार्श्वभूमीवर आज भारताची ताकद किती असेल कल्पना करा. आणि म्हणून ऑपरेशन सिंदूर पार्ट 2 असं ह्या विषयाला मी म्हणत नाही. माझं म्हणणं इतकंच आहे की ऑपरेशन सिंदूरचं सूप वाजवणं हे काम होणार आहे आणि ते
पाकिस्तानातून आतून होणार आहे. आपण मदत करणार आहोत, घाबरू नका. पाक व्याप्त काश्मीरच्या लोकांना पख्तुनवा मधल्या टीटीपीने, बलुचिस्तान मधल्या बलुचींनी, बंडखोरांनी तुम्ही जेरी आणा. तुमच्यावर हवाई हल्ले वगैरे करायला लागले तर आमचं हवाई दल आहे. बंडखोरांचं हवाई दल असायची गरज नाही. जमिनीवर तुम्ही लढा, पाण्यामध्ये, समुद्रामध्ये आणि आभाळातून भारत तुमच्या पाठीशी उभा आहे. भारताचं सुरक्षा कवच बलुचींना, टीटीपीला आणि व्याप्त काश्मीरातल्या बंडखोरांना मिळणार आहे. एवढाच संरक्षण मंत्री, हवाई दल प्रमुख आणि सेना दल प्रमुख यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे. ऑपरेशन सिंदूर पार्ट 2 नाही, सूप वाजवणं बाकी आहे. असं आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.